हिला महत्त्वाची बातमी, वाल्मिक कराडला पोटदुखीचा त्रास होतोय आणि त्यामुळे त्याच्यावर सध्या आयसीयू मध्ये उपचार सुरू आहेत। वाल्मिक कराडवर बीड जिल्हा रुग्णालयामध्ये आयसीयू मध्ये उपचार सुरू आहेत। तर वैद्यकीय कारणास्तव कराडला मारून टाकतील अशी भीती तृप्ती देसाई यांनी व्यक्त केली आहे। कराडला मारून टाकतील अशी भीती तृप्ती देसाईंनी व्यक्त केली आहे। तर पोटदुखीचा त्रास होत असल्यामुळे वाल्मिक कराडवर आयसीयू मध्ये उपचार सुरू आहेत। प्रशासनाने त्यांना रात्री 12:30च्या दरम्यान जिल्हा रुग्णालयामध्ये आणून दाखल केलेले होते। त्याप्रमाणे तिथे जे ड्युटीचे डॉक्टर आहेत, ज्यांना आपण डीएमओ म्हणतो, ऑन ड्युटी डॉक्टर, त्यांनी ऑन कॉल सर्जन यांना बोलावले आणि त्यांनी पूर्ण तपासण्या त्यांच्या करून त्यांना पुढील तपासण्याच्या सांगितल्या आणि त्याप्रमाणे त्यांना रुग्णालयामध्ये आपण उपचारासाठी त्यांनी दाखल करून घेतलेलं आहे। सध्या ते वार्डामध्ये उपचारासाठी दाखल केलेले आहेत आणि त्यांच्यावर पुढील उपचार आणि पुढील तपासणी करण्याची प्रक्रिया चालू आहे। तर वाल्मिक कराडवर उपचार हे फार व्यवस्थित झाले पाहिजेत, कारण तो खंडणी प्रकरणातला आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणातला जो आहे तो प्रमुख मोहरा आहे। परंतु अशी एक सामाजिक कार्यकर्ती आणि एक या राज्याची नागरिक म्हणून भीती अशी वाटतीये की वैद्यकीय कारणास्तव वाल्मिक कराडला मारून तर टाकणार नाहीत ना। कारण आपण जर बघितलं तर वाल्मिक कराडचं असलेलं राजकीय कनेक्शन, त्यानं जिथं आश्रय घेतला होता ते आध्यात्मिक कनेक्शन, ज्या त्यांच्याबरोबरच्या कार्यकर्त्यांनी तरुण मुलांनी हैदोस घातला ते गुंडगिरीचं कनेक्शन, आणि हे जर सगळं संपवायचं असेल, याला पूर्णविराम जर करायचं असेल तर कदाचित वाल्मिक कराडला संपवू शकतात, मारू शकतात, आणि तीच भीती आता वाटतीये। तर वाल्मिक कराड याच्यावर पोटदुखीमुळे कराडमध्ये आयसीयू मध्ये बीडमधल्या आयसीयू मध्ये उपचार सध्या सुरू आहेत। या हॉस्पिटलच्या बाहेरून आढावा घेतलेला आहे आमच्या प्रतिनिधीनं। सजोग येथील संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपी असलेल्या वाल्मिक कराड यांना जे आहे ते सध्या न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली होती आणि मध्यरात्रीच्या सुमारास त्यांच्या पोटामध्ये दुखत होतं, त्यामुळे पुन्हा एकदा बीड जिल्हा रुग्णालयात त्यांना जे आहे या ठिकाणी आणण्यात आलेलं आहे। मी सध्या बीड जिल्हा रुग्णालय परिसर आहे आणि याच परिसरामध्ये आयसीयू आतमध्ये आहे आणि आयसीयूमध्ये सध्या त्यांच्यावरती उपचार सुरू असताना आपल्याला पाहायला मिळते। पोटाचा जो त्रास होता तो त्रास जास्तीचा होता, त्यामुळे त्यांना रात्री 1 वाजता वाल्मिक कराडांना या ठिकाणी आणण्यात आलेलं होतं आणि त्यांच्यावरती आयसीयूमध्ये सध्या उपचार सुरू आहेत। एकंदरीत जर बघितलं तर संतोष देशमुख हत्या प्रकरणात आतापर्यंत जर बघितलं गेलं तर जवळपास 8 आरोपी जे आहेत ते अटक आहेत आणि सगळ्यात शेवटी ज्यावेळेस सुनावणी झाली त्यावेळेस मात्र SIT कडनं कुठलाही PCR मागण्यात आला नाही, त्यामुळे वाल्मिक कराड यांना